तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्याच्यामध्ये जे प्रकरण 20 प्रकरणं आली होती त्या 20 प्रकरणामध्ये सहा प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही लोकांवर गुन्हे दाखल करायचे राहिलेले आहे ते पण त्याच्यामध्ये झाले पाहिजे। त्याचबरोबर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते त्यांना जामीन हायकोर्टाने फेटाळला आहे तरी पण त्यांच्यावर कारवाई केली नाही। त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई केली पाहिजे, त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे। होय अध्यक्ष महोदय, मी एलडीओला सांगणार आहे की त्यांनी स्वतः जे बालाजी मंजुळे यांच्या कार्यकाळातले जे चुकीचे आदेश आहेत त्यांच्या संबंधाने जे दोषी आहेत या सर्व प्रकरणात जे दोषी आहेत त्या सर्वांवर गुन्हे दाखल करून मी एसपीशी आज स्वतः बोललो आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी एसपीला सांगितलं की आज जे आरोपी आहेत त्यांना आज त्या ठिकाणी अटक करा आणि दुसरं अजून जे आरोपी आढळतील मी प्रांताला सांगणार आहे एलडीओला की बालाजी मंजुळे प्रकरणातले जे आरोपी आहेत सर्व आरोपी यांना पोलिसची कारवाई करू आणि महसुली कारवाई विभागीय आयुक्तामार्फत करू आणि हे सर्व प्रकरणं जे खोटे आहेत ते रिव्ह्यू करू।